इराणकडून इस्रायलवर हवाई हल्ला, तेल अवीव शहरावर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला। ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या विनंतीला इराणकडून केराची टोपली। माळेगाव साखर कारखाना निवडणुकीच्या मतमोजणीत ब वर्ग गटातून अजित पवार विजयी। अजितदादांच्या पॅनलला 91 तर विरोधकांना अवघी 10 मतं। सक्तीच्या कर्जवसुली विरोधात बच्चू कडू पुन्हा आक्रमक। 5 जुलैपासून बच्चू कडूंची पायदळ यात्रा। पापळगाव ते चिखलगव्हाण दरम्यान पायदळ यात्रा 138 किलोमीटरची यात्रा। भास्कर जाधव यांनी केलेले अघोरी पूजेचे आरोप रामदास कदमांनी फेटाळले। उद्धव ठाकरेंना खुश करण्यासाठी जाधवांची धडपड सुरू असल्याची कदमांची टीका। शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून जाणारच राज्य सरकारच्या पातळीवर हालचाली। नव्यानं अधिसूचना काढली जाणार असल्याची सूत्रांची माहिती। माऊलींची पालखी आज जेजुरीत होणार दाखल। पालखीवर होणार भंडाऱ्याची उधळण, तर तुकोबांच्या पालखीचा आज वरवणमध्ये मुक्काम। चिपळूणच्या साफिस्ट कंपनीला प्रदूषण नियंत्रण महामंडळाची क्लोजर नोटीस। दूषित पाणी नदीत सोडणं भोवलं, ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर कंपनीवर कारवाई।